कंपनीला नफा झाला म्हणजे तो संपूर्ण नफा कंपनीकडेच राहतो का? नेहमीच नाही. कंपनी आपल्या नफ्यातील काही भाग शेअर होल्डर्समध्ये वाटण्याचा निर्णय घेऊ शकते. या नफ्याच्या वाटपाला डिव्हिडंड म्हणजेच लाभांश म्हणतात. पण लक्षात ठेवा, कंपनीला नफा झाला म्हणजे ती डिव्हिडंड देईलच असे नाही. कंपनी नफ्यातील काही भाग बिझनेसच्या वाढीसाठी, नवीन प्रोजेक्टसाठी किंवा भविष्यातील गरजांसाठी स्वतःकडे ठेवू शकते. आता एक सोपे उदाहरण पाहूया. समजा तुमच्याकडे एका कंपनीचे 100 शेअर्स आहेत आणि कंपनीने ₹7 प्रति शेअर्स डिव्हिडंड जाहीर केला. म्हणजे 100 शेअर्स गुणिले 7 बरोबर 700 लाभांश. पण डिव्हिडंड मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या डेट्स समजून घेणे गरजेचे आहे. रेकॉर्ड डेट म्हणजे कंपनी डिव्हिडंड मिळवण्यासाठी पात्र शेअरहोल्डर्स कोण आहेत हे ठरवण्याची तारीख. आणि एक्स डेट नंतर शेअर्स खरेदी केल्यास त्या जाहीर केलेल्या डिव्हिडंडसाठी तुम्ही पात्र नसता. म्हणून डिव्हिडंड मिळवण्यासाठी शेअर्स एक्स डेट पूर्वी खरेदी केलेले असणे महत्त्वाचे आहे. आणि डिव्हिडंडची रक्कम पात्र शेअरहोल्डरच्या रजिस्टर्ड बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. अशाच सोप्या पद्धतीने शेअर मार्केट शिकण्यासाठी फॉलो करा निशा अकॅडमी. थँक्यू.